इराण आणि अमेरिका यांच्या युद्धाचे पडसाद हे पूर्ण जगात उमटत असताना अमेरिका आणि इराण ही युद्ध का झालं याची थोडीशी पार्श्वभूमी बघू. अमेरिकेने इराणला अणुऊर्जा म्हणजे अणुबॉम्ब तयार करण्यासाठी मज्जाव केला. मात्र इराणने अमेरिकेचं काही न ऐकता अणुबॉम्ब तयार करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर अमेरिकेने थेट इराणवर हल्ला केला. याचं प्रत्युत्तर देण्यासाठी इराणने अमेरिकेसह त्यांचे जगभरात जेवढे काही बेस कॅम्प आहेत, त्यांच्या ज्या असेंब्ली आहेत हे उडवण्यास सुरुवात केली आणि मग या सगळ्याचं रूपांतर युद्धामध्ये झालं. याचे परिणाम पुण्यासह भारतातल्या युवकांनाही भोगावे लागले. आपले खूप सारे पुणेकर हे दुबईमध्ये देखील अडकून पडले होते. आज सकाळच्या फ्लाईटने ते पुण्यात सुखरूप पोचलेले आहेत. त्यांच्याकडूनच हा संपूर्ण अनुभव जो त्यांनी डोळ्या देखत बघितला आहे तो आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया. काय सांगाल, तुमचं नाव काय आणि कसा हा होता तो सगळा अनुभव, युद्धजन्य परिस्थिती काय सांगाल? माझं नाव विशाल भारत भोसले. मी राहणार पुण्यातला महात्मा फुले पेठेतला आहे. आमचे 10 मित्रांचा ग्रुप होता. पेठेतले सगळे आम्ही मित्र आहोत. आम्ही दुबईला पर्यटनानिमित्त फिरण्यासाठी गेलो होतो. तर आमचं फ्लाईट 23 तारखेला संध्याकाळी 12 वाजता होतं. ते 24ला आम्ही तिथे 3 वाजता पोचलो दुबईमध्ये. 3 वाजता पोचल्यानंतरनं जे आमचा दिनक्रम चालू झाला, 28ला आमचं रिटर्न होतं. 12:05 रिटर्न होतं रात्री, म्हणजे भारताच्या 1 तारखेला 1 मार्चला. तर आम्हाला फराडी वर्ल्ड म्हणून एक राईड आहे, ती राईड्स खेळण्यासाठी गेलो होतो अबुधाबी ठिकाणी 150 किलोमीटरच्या अंतरावर. त्यावेळेस आम्हाला तिथं जो धमाका आजमावला. आम्ही राईड्स खेळत असताना परदेशी नागरिक पळायचा कल्लोळ चालू झाला. आम्ही म्हणलं, अरे असं वातावरण कसं काय, एकदमच सगळे पळायला लागलेत, काय प्रकार आहे? मग आम्ही ज्यावेळेस वायफाय घेऊन, आमचे नेटवर्क पण तिथं चालू नव्हते, आम्ही वायफाय यंत्रणा घेतली. वायफाय यंत्रणा घेतल्यानंतर आम्ही बघितलं तर त्यावेळेस धमाक्याचे ते. त्यानंतर मग आम्ही पटापटा बाहेर ते नागरिक जसे पळायला लागलो त्या दिशेने आम्ही बाहेर पळायला लागलो. त्यावेळेस असा धुराचा कल्लोळ, त्यावेळेस तिथं तो हल्ला झाला होता. आणि मग त्या रोडला कोण नव्हतं. 20-25 मिनिटात तो अख्खा फराडी वर्ल्ड हे राईडचं ठिकाण आहे ते पूर्ण खाली झालं होतं, क्लोज करून टाकलं होतं. मग आम्ही तिथनं काय करायचं मग आम्ही आमच्या ड्रायव्हरला सांगितलं. त्याला म्हणलं आम्हाला काही करून आम्हाला हॉटेलवर, पण वास्तविक आम्ही चेकआउट केलं होतं हॉटेलवर, सगळ्या बॅगा सगळ्या गाडीत. काय करायचं. मग त्यांनी आम्ही परत एअरपोर्टला गेलो. एअरपोर्टला बघितलं तर ते पण बंद होतं. तिथंही रेड अलर्ट होता. मग काय करायचं, तर मग आम्ही बर्ग दुबई या ठिकाणी पोहोचलो. बर्ग दुबई या ठिकाणी आमच्या एका मित्राने हॉटेल झेन हॉटेल, झेन इंटरनॅशनल हॉटेल ते बुक केलं. मग आम्ही तिथं राहिलो. मग दुसऱ्या दिवशी आपल्या एम्बेसीला जाऊन भेटायचा प्रयत्न केला, पण एम्बेसी रविवार असल्यामुळं बंद होती. तर मग आम्ही आमचे मित्र सिद्धेश्वर जाधव म्हणून, त्यांनी पुणे महानगरपालिकेत इलेक्शन लढवलेलं आहे. मग त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांशी कॉन्टॅक्ट केलं. एकनाथ शिंदे साहेबांशी कॉन्टॅक्ट केलं. त्यांचे मित्र सुमितजी वाजाळे, एकनाथ शिंदे साहेबांनी ते तिघं कॉन्फरन्स कॉलवर बोलले. मग साहेब आमच्या संगती पर्सनल व्हिडिओ कॉलवर बोलले. ते साहेबांचे PA गेठे म्हणून आहेत, अभंग सर आणि गेठे म्हणून, त्यांनी आम्हाला कॉल लावून दिला. मग साहेबांनी आम्हाला 15 मिनिटात तिथला एक दुबईमधला माणूस दिला. 15 मिनिटात दुबईमधला माणूस दिल्यानंतर मग तिथं डॉक्टर संजय पैठणकर सर म्हणून आले. त्यांनी आम्हाला पूर्णपणे धीर दिला. असं नॉर्मल काय होत नाही म्हणले, नॉर्मल फटाकडे फुटतात. आम्हाला पूर्ण न्यूट्रल केलं, म्हणजे आम्ही भयभीत झालो होतो. त्यांनी न्यूट्रल केलं, चहा वगैरे पाजला, नंबर दिला, कार्ड दिले. म्हणजे काय अडचण वाटली तर फोन करा. मग आम्हाला ते वारंवार आमच्या टचमध्ये होतं, दर 2-3 तासांनी. मग टचमध्ये असताना आम्ही त्यांच्याशी भेटलो. मग शिंदे साहेबांनी पर्सनल आम्हाला फोन केले, व्हिडिओ कॉल झाले आमचे. मग शिंदे साहेब मग ते आपल्या मीडियाने लावून धरलं की एवढी जण अडकल्यात. मग आमच्या घरातले अजून भयभीत झाले. मग त्यावेळेस आम्ही काय करायचं. मग आमचा कालचं तिकीट कन्फर्म झाला. आदल्या दिवशी रात्री आम्हाला अभंग म्हणून शिंदे साहेबांची ओएस, त्यांचा मेसेज आला की तुमचं तिकीट कन्फर्म झालं, उद्या तुम्हाला 12 वाजता कुठलं एअरपोर्ट आणणार, ते फिजिओ एअरपोर्ट म्हणून आहे आपलं बारकं छोटंसं विमानतळ आहे, त्या ठिकाणी पोहोचलो. तर त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर आम्ही 12-12:30 तिथं पोहोचलो त्या विमानतळावर पोहोचल्यानंतर आम्ही जरा नाश्ता केला आणि बघतो तर परत एक कल्लोळ झाला. पहिलं रेड अलर्ट आला आणि एक कल्लोळ झाला. मग ते उद्ध्वस्त करायचं, ते तळ त्यांनी उद्ध्वस्त केलं होतं. ते उद्ध्वस्त केलं. आता म्हणलं आता फ्लाईट परत बंद होते. मग आता काय करायचं प्रश्न पडला. मग आम्ही तिथे एक रील केली ह्यांची. रील केली. मग आता घरातल्यांना तर खुश ठेवलं पाहिजे. घरातल्यांना आम्ही तिथं खुश ठेवलं, रील केली आणि म्हणलं आम्ही एकदम व्यवस्थित आहे. पुण्यात येतोपर्यंत, म्हणजे मुंबईमध्ये येतोपर्यंत आम्ही कोणाला सांगितलं नाही की आम्ही निघलोय, कारण की परत कॅन्सल झालं तर त्यांचा हिरमोड होणार. म्हणून आम्ही यांची एक रील केली आणि त्या माध्यमातून घरात सगळ्यांच्या कुटुंबाला संदेश दिला की आम्ही हॅप्पी आहे, इथं काय तसं वातावरण. पण वास्तविक तिथली परिस्थिती प्रचंड भीषण होती. सगळ्यात जास्त आहे ना बहरीन आणि अबुधाबी
इथे खूप म्हणजे अटॅक झालेले आहेत. कारण बहिरीनला माझी एक चुलत बहीण राहती, अक्षरशः ती फ्लॅटमधनं फक्त पासपोर्ट घेऊन तुम्ही बाहेर पडा असा तिथं अलर्ट केला. आणि तिथं एक स्वामीनारायण मंदिर आहे, त्याच्या अलीकडे रामकृष्ण हरींचं तिथं वास्तव्याचं एक तिथं स्थळ आहे. सर्वांना तिथे त्यांनी शिफ्ट केलं आणि कमीत कमी म्हणजे तिथं 150 ते 200 लोक आपले इंडियन लोक त्या ह्याच्यात होते आणि त्यांना त्या एरियात जाण्यास नकार दिला. त्यांनी तिथनं एरिया सोडून दुसऱ्या ठिकाणी फ्लॅट आत्ता घेतला आणि ते तिथे राहतात. ते खूप म्हणजे लोकांची हालत तिथं बेकार आहेत. काय सांगाल तुमचा दुबईचा जो काही एकूण थरारक असा प्रवास होता पुण्यात? नाही मॅडम, पहिल्यांदा आमची सर्वांची पहिल्यांदाच वेळ होती की इंडिया बाहेर जाण्याची आणि पर्यटनासाठी गेलो होतो. त्यामुळे काही नाही, आम्हाला आमचे 28 तारखेपर्यंतचा प्रोग्राम एकदम व्यवस्थित झाला. पण 28 तारखेला जो फरारी वर्ल्डमध्ये जो प्रोग्राम म्हणजे जे काही झालं त्याच्यावरनं मग ते आमच्या म्हणजे आयुष्यात एक वेगळीच कलाटणी आली. आम्ही आत्ता असं दिसतोय पण आमचे घरचे सगळे रडत होते, म्हणजे खूप रडत होते, भावनिक झाले होते. तर त्यांना धीर देण्यासाठी आम्ही खोटं काहीतरी बोलून हे करून आम्ही परत आलो. पण आमचं चेकआउट केलं होतं. ते दुबईमध्ये अशी परिस्थिती आहे, 2 वाजता चेक इन करतात आणि 1 ते 11 ते 1 मध्ये चेकआउट करायचं असतं. तर आम्ही दुबई म्हणजे फरारी वर्ल्डला गेलो तेव्हा आम्ही चेकआउट करून गेलो होतो. फक्त आमच्या बॅगा घेऊन आम्ही एअरपोर्टला जाणार होतो आणि 12चं फ्लाईट होतं. त्या 12च्या आधी 3 तास हे करायचं असतं आतमध्ये एअरपोर्टला एंट्री. त्यामुळे आम्ही 9च्या आतच जाणार होतो. पण ही 5 वाजता अशी परिस्थिती झाली की आम्ही आकाशात बघत होतो तर नुसते आपले फटाके फुटतात तसे ड्रोन आणि ते हे. आणि आमच्या मोबाईलवरती असे अलर्ट येत होते ना की ते अरेबिकमध्ये होते आणि इंग्लिशमध्ये होते की बा तुम्ही एका सेफ ठिकाणी थांबा, अशीशी परिस्थिती आहे. मग आम्ही म्हटलं इथं थांबणं कठीण आहे. मग आम्ही डायरेक्ट दुबईला गेलो होतो. मग दुबईला गेलो तर तिथं आम्ही डायरेक्ट एअरपोर्टला गेलो होतो. एअरपोर्टनी सांगितलं की 24 तास हे एअरपोर्ट आता सिव्हिलसाठी बंद आहे, कुठल्याही ॲक्टिव्हिटीसाठी सर्वांना आहे. आणि तिथे ते बरेच लोक आले होते. मग आम्ही परत हॉटेलला गेलो तर हॉटेलवाल्यांनी सांगितलं की तुमच्याऐवजी आम्ही आता दुसऱ्या पर्यटकांना ते तुमचे रूम दिल्यात. मग आम्ही तिथले एकजण आमच्या संपर्कात होते, त्यांना सांगून दुसरं हॉटेल बुक केलं. आम्ही तिथं राहिलो. पुण्यातून कुणी संपर्क केला होता मदतीसाठी? तुम्हाला काही पाहिजे का याच्यासाठी? नाही, आम्हाला पुण्यातनं असं कुणी आम्हाला संपर्क केला नाही. आम्हीच प्रत्येक म्हणजे आमचे जे प्रतिनिधी आहे सगळ्यांना आम्ही मेसेज पाठवले. आमचे अजय काळे मित्र आहेत, त्यांनी आम्ही जी परिस्थिती घडली त्याच्याबद्दल एक ट्विट केलं CM साहेबांना, DCM साहेबांना आणि यांना. आणि मग हे आमचे सिद्धार्थ जाधव म्हणून आमचे हे आहेत, शिंदे साहेबांच्या इथे काम करतात. तर त्यांनी आम्ही प्रत्येकाने, मी शासनामध्ये आहे, मी जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क साधला, कलेक्टर साहेबांच्या PAंना, CS साहेबांचे PA त्यांना पण हे पाठवलं, त्यांच्याकडनं पण रिस्पॉन्स आला. पण शिंदे साहेबांनी पटकन ते हे करून त्यांचे वय जे अभंग साहेब आहेत त्यांनी मॅडम सांगायचा विषय असा की एक दिवस जसा वाढत होता तसं आमची भीती पण वाढत होती. आमच्याकडे पैसे पण संपत चालले होते. कारण आमचं फ्लाईट 28 होतं 1 तारखेचं, 1चं संपलं, 2चं रिशेड्यूल होऊन 3चं. आणि आता आम्ही शेवटी निघत होतो तेव्हा आमचं फ्लाईट 5 तारखेचं होतं. मग शिंदे साहेबांनी बोलून आणि दुबई एअरपोर्ट अजून पण बंद होतं. मग आम्हाला फिजिओचं जे एअरपोर्ट आहे तिथनं आम्हाला नेणार होते असं कळलं होतं. तर त्या परिस्थितीत आम्ही प्रत्येक प्रयत्न केले. तर विशेष सांगायचं म्हणजे शिंदे साहेबांच्या ऑफिसमधनं अभंग साहेब म्हणून OSD आहेत, रात्री 3 वाजता म्हणजे इंडियन टाईम 3 वाजता, तिथं काही दुबईला 1-1.5 वाजले असतील, 1.5 तास पुढं आहे, तेव्हा त्यांनी फोन करून सांगितलं की तुम्ही उद्या 12 वाजता तुम्ही त्या एअरपोर्टला तुम्ही सगळेजण पोहोचा, तुमच्यासाठी गाडीची व्यवस्था आणि फ्लाईटची व्यवस्था केलेली आहे. आणि साहेब त्यांनी केलं आणि आम्हाला म्हणजे फ्लाईटमध्ये पण जेवणाची व्यवस्था केली साहेब. त्याबद्दल माननीय उपमुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र शासन आणि भारत सरकार यांचे आम्ही आभारी आहोत. घरी आल्यावर काय प्रतिक्रिया होती? नाही घरी आल्यावर खूपच म्हणजे अवघड आहे मॅडम, नाही बोलू शकत. खूप दुःखात होते. म्हणजे आल्यानंतर आम्हाला बघितल्यानंतर त्यांचा आनंद खरं गगनात मावत नव्हता आणि अश्रू डोळ्यात होते. हा दोन्ही प्रकारचा एक होता की आनंद आणि दुःख. आणि काही लोकांचं स्वागत त्यांनी छान प्रकारेही केले घरात. अशा प्रकारे अनेक अडचणीतनं आम्ही इथं आलेलो आहेत आणि याला सर्व म्हणजे श्रेय आम्ही एकनाथजीभाऊ शिंदे माननीय उपमुख्यमंत्री यांनाच देत आहोत. असंच सहकार्य आम्हाला यापुढे त्यांनी करावं ही आमची विनंती आहे. तुमचं काय घरची काय परिस्थिती होती? अशी परिस्थिती भीषण होती. आमचे बाबा, आई, मंडळी, नातेवाईक, बहीण, पर व्हिडिओ कॉलवर म्हणजे तो भीषण अनुभव होता घरचा. आणि आज सकाळी त्यांनी 3-4 दिवस आता एवढा मोठा होळीचा सण असताना देखील त्यांनी सण साजरा नाही केला. आपली पोरं तिथं अडकल्यात आणि आपण इथं हे करायचं हे योग्य नाही आहे. म्हणून त्यांनी आज सगळं
सकाळी आमच्या मंडळीने आईने यांनी सगळा रंग लावायचा प्रयत्न केला आणि एकदम खेळीमेळीच्या वातावरणात असं क्षण होता आजचा. तर आपण अनुभव ऐकतोय की दुबईवरनं जे लोक परत आलेली आहेत त्यांच्याकडून. आपल्याबरोबर अजून एक जण आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की दुबईचा नेमका थरारक जो अनुभव त्यांनी केलेला आहे. काय सांगाल, दुबईला कशी परिस्थिती होती आणि एवढ्या मोठ्या संकटातून तुम्ही आलेला आहात, पुण्यात कसं वाटतं? नाही, आनंद वाटतोय की आपण परत पुण्यामध्ये आलो आहे, आपल्या देशामध्ये आलो आहे परत. आम्ही दुबईला 24 तारखेला इथनं गेलो 12 वाजून 5 मिनिटाच्या फ्लाईटनी आणि 28 तारखेवर आमची ट्रिप होती. 23ची रात्र आणि 24च्या तिथे आम्ही पोचलो. 28 तारखेपर्यंत आमचे रिटर्नचे होते. आम्ही 28 तारखेला फेरारी वर्ल्डला होतो आणि 28 तारखेला तिथनं रिटर्न आम्ही एअरपोर्टला जाणार होतो. आम्ही एअरपोर्टला जाण्यासाठी फेरारी वर्ल्डमध्ये आम्हाला 4:30 ते 5 वाजता ड्रोनचे हल्ले होताना दिसले त्याजवळ, फेरारी वर्ल्डच्या जवळ. मग तेव्हा आम्ही ते फेरारी वर्ल्डमधून बाहेर पडलो. परदेशी नागरिकसुद्धा होते, ते भयभीत झाले होते, रडत होते आणि पळत होते सैरा वैरा. मग आम्ही सुद्धा त्यांच्यावर निघालो. आमच्या ड्रायव्हरशी कॉन्टॅक्ट करून आम्ही तिथून मग अबुधाबीवरनं दुबई शहरात येण्याचा निर्णय घेतला. दुबई शहरामध्ये आल्यानंतर आम्हाला असं कळण्यात आलं की तुमची फ्लाईटसुद्धा कॅन्सल झालेली आहे आणि ते हॉटेल आम्ही सोडलं होतं. मग आम्ही दुबई बर्गमध्ये झेन इंटरनॅशनल राहण्यासाठी गेलो. 2 ते 3 दिवस तिथं राहिलो आणि त्यामध्ये मग आम्ही शिंदे साहेबांशी कॉन्टॅक्ट केला. आता आम्हाला समजत नव्हतं कॉन्टॅक्ट कोणाशी करायचा, पण आमचे मित्र सिद्धेश्वर जाधव त्यांनी PMCचे इलेक्शन लढली होती आपल्या 2024ची. त्यामुळे साहेबांशी कॉन्टॅक्ट केला. साहेबांना सांगितलं, साहेब अशा अडचणी इथं, आमचे फ्लाईट पण कॅन्सल झालेले आहेत आणि इथं आता अडचणीचा काळ आहे. तर कशा पद्धतीचं, साहेबांचे मित्र आहेत तिथं, पैठणकर साहेब म्हणून डॉक्टर आहेत ते, संजय पैठणकर, नागपूरचे रहिवासी. त्यामुळे आता ते दुबईमध्ये 40 वर्षापासून राहतात, त्यांचे क्लिनिक आहेत तिथे. मग साहेबांनी त्यांचा नंबर दिला आणि त्यांना आमचा नंबर दिला आणि आम्हाला कॉन्टॅक्ट पुण्यातून मदत किती मिळाली किंवा कुणी कॉन्टॅक्ट केला पुण्यातून तुम्हाला? हा, पुण्यातून पण कॉन्टॅक्ट झाला. आमचे मित्रांनी कॉन्टॅक्ट केला. सर्व आमचे मित्र आमच्या परिवारासोबत होते. आमच्या परिवाराला धीर देत होते की काय अडचण येणार नाही, आपण सुखरूप येऊ. आणि आमचा परमेश्वरसुद्धा भरोसा होता की आपण परत येऊ. आणि शिंदे साहेबांनी बी शब्द दिला होता की तुम्हाला आम्ही परत आणतो, तुम्ही पॅनिक होऊ नका. घरी आल्यावर फॅमिलीची काय प्रतिक्रिया? फॅमिलीची प्रतिक्रिया आनंदी झाले सर्वजण. कारण आम्ही सर्वजण आमच्या घरामध्ये आता मोठे म्हणजे करतेच पुरुष आहे सर्वजण. तर आता स्वामींच्या कृपेने आम्ही परत आलो, मित्रांचा आशीर्वाद. आणि पुण्यामधनं सुद्धा आम्हाला फोन आला होता. आमदार साहेबांनी सुद्धा फोन केला होता, हेमंत रासने साहेबांनी, की काय सिच्युएशन आहे काय. आणि आम्ही साहेबांना सांगितलं की साहेब आता आमची सोय झालेली आहे, आम्ही आता पुण्याकडे एकनाथ साहेब शिंदे साहेबांनी केले. त्या साहेबांनी मग आम्हाला स्टार जे विमान आलं होतं घोडावत साहेबांचं, त्याने आम्हाला काल सर्वजणांना घेऊन आले. काल 11:30 वाजता आम्ही इथे आलो आणि 5:30 वाजता पुण्यामध्ये आलो. कसा होता तुमचा अनुभव? काय सांगाल की ज्या प्रकारे युद्धजन्य परिस्थितीमधून आज तुम्ही सुखरूप परत पुण्यात आलेला आहात, दुबईची जी भीषण अवस्था झालेली आहे, काय सांगाल? माझं नाव अजय काळे. आम्ही चिंतामणी ग्रुप पुणे हा आमचा छोटासा एक ग्रुप आहे गुरुवारपेठमध्ये. ॲक्च्युली 24 तारीख ते 28 तारीख असा आमचा हा दुबई प्रवास होता. 28 तारखेला आम्ही फेरारी वर्ल्ड इथे असताना आम्हाला काही आवाज ऐकू आले, जे स्फोटकांचे आवाज होते. आवाज ऐकल्यावरती आम्हाला मोबाईलवरती अलार्म आले. सगळे जे इमर्जन्सी अलार्म असतात प्रत्येक सरकारचे, तसे अबुधाबी सरकारचे अलार्म जे होते ते आमच्या मोबाईलवर वाजले. आम्हाला अरेबिक भाषा असल्यामुळे काही कळालं नाही नक्की काय आहे ते. ज्यावेळेस ट्रान्सलेशन करून बघितलं त्यावेळेस कळलं की आता ही युद्धजन्य परिस्थिती आहे. असा इराण आणि अमेरिका आणि इस्रायल असं युद्ध पेटलेलं आहे. तर पुढील काही काळासाठी फ्लाईट्स वगैरे ज्या आहेत त्या कॅन्सल झालेल्या आहेत. एकंदरीतच त्या दिवशी आमचं वातावरण जे पहिला दिवस होता तो भीतीदायक होता. त्याच्यानंतरनं आम्ही परत आमच्या म्हणजे ज्यावेळेस आम्ही पार्किंगला आलो फेरारी वर्ल्डच्या, आम्ही हायवेमध्ये धुराचे लोड बघितले आणि आमचा जो ड्रायव्हर होता बरोबर त्यांनी आम्हाला सांगितलं जे धुराचे लोड्स आहेत ते आत्ताच नुसतं बर्ड झालेलं आहे आणि तो त्याचा धूर आहे. आम्ही तिथून त्वरित आमच्या हॉटेलकडे प्रस्थान केलं. हॉटेलला पोचलो, पण सडनली आम्ही ॲक्च्युली सकाळीच हॉटेलमधनं चेकआउट केलं होतं. आमच्याकडे काही राहायचा आधार नव्हता. आम्ही नंतर दुसऱ्या हॉटेलची सर्चिंग करून तिथं परत राहिलो आणि 2-3 दिवस आमचे असेच म्हणजे भीतीदायक वातावरणातच गेलेले आहेत. किती जणांचा ग्रुप होता तुमचा? आम्ही 10 जण होतो. आणि तसेच मॅडम आमची म्हणजे शिंदे साहेबांकडून जी पुण्याला यायची जी व्यवस्था केली दुबईतून, आमच्याबरोबर इंदिरा कॉलेजची जवळजवळ 87 स्टुडंटचा एक ग्रुप होता. कोल्हापूर सांगलीची काही माणसं होती. तो टूर्सचा एक ग्रुप होता. शिंदे साहेबांनी आम्हाला दुबईमध्ये संजय पैठणकर म्हणून डॉक्टर साहेब आहेत, तर त्यांचे आमचा शिंदे साहेबांबरोबर फोन झाल्यावर हार्डली 15 मिनटं पैठणकर साहेब आमच्या इथे उपस्थित झाले आणि आम्हाला सर्वतोपरी मदत द्यायची त्यांनी आश्वासन नक्की दिले. आणि त्याप्रमाणे त्यांनी विदिन 2 डेजमध्ये आम्हाला फ्युजेरा एअरपोर्टवरतून पुण्याकडे आणण्याकरता स्टार ग्रुपची जी संजय घोडावत ग्रुप आहे त्यांचे पण आम्ही खरंच नक्की आभार मानतो. त्यांचे जे पायलट्स होते, एअर हॉस्टेस होत्या, त्यांनी आम्हाला खूप म्हणजे अडचणीच्या वेळेत मदत करून आम्हाला पुण्यापर्यंत आणलं
आम्ही नक्कीच आयुष्यभर त्यांचे हे उपकार कधीच विसरतो. घरी आल्यावर कसं वाटलं? घरी आल्यावरती म्हणजे आमचा ॲक्च्युली पुनर्जन्म झाला आहे, आम्ही असंच फील करत होतो. घरच्यांच्या पण डोळ्यात आनंदाश्रू अजून पण आहेत की त्यांना वाटतं आम्ही बाहेर जाऊ नये, घरातच थांबावे. पण म्हणतात ना, जे रेल्वे रिटर्न असतं ते कुठंतरी चालू करायला लागतं, त्यासाठी आम्ही बाहेर पडलो आहे परत. नक्कीच. तर आज आपण जे दुबईवरून पुण्यामध्ये आलेले जे पर्यटक होते, जे काही फिरायला गेले होते, कामानिमित्त गेले होते, ते सगळे आज पुण्यात सकाळी आले आहेत. रात्री 11:30ची त्यांना फ्लाईट होती आणि सकाळी 5:30 वाजता ते पुणे विमानतळावर उतरले आणि त्यानंतर ते आपल्या फॅमिलीला भेटले, कुटुंबाला भेटले. त्यांच्या ज्या प्रतिक्रिया होत्या त्या आपण बघितल्या. खरंच या युद्धजन्य परिस्थितीमध्ये जी लोकं खरंच अडकलेली आहेत, ज्यांनी युद्धाचा थरार अनुभवला आहे, त्यांचं सगळी जी हकीकत होती, डोळ्यादेखतचे हाल होते, ते आपण त्यांच्या तोंडून ऐकलेले होते. मात्र हे युद्ध कधी थांबणार, हे मात्र याचं प्रश्नाचं उत्तर मात्र गुलदस्त्यात आहे. मात्र जे अडकले आहेत त्यांना सोडवण्यासाठी भारत सरकार म्हणा, महाराष्ट्र सरकार म्हणा किंवा पुण्यात जे जिल्हाधिकारी आहेत जितेंद्र डोडी, ते देखील शर्थीचे प्रयत्न करत आहेत. परंतु ज्या प्रकारे या बाकीच्या पर्यटकांना हळूहळू करून आणण्यात जे शर्थीचे प्रयत्न आहेत त्यांना कुठेतरी पाठबळ मिळत आहे, तसंच लोकांनी संयम ठेवावा आणि भारत सरकार, महाराष्ट्र सरकार आणि पुण्यातलं जिल्हाधिकारी हे पूर्णपणे प्रयत्न करत आहेत. त्याच्यामुळे कोणत्याही परिस्थितीत घाबरून जाऊ नये असं देखील त्यांच्याकडनं आवाहन करण्यात आलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गजलेसह प्रतीक्षा पारखी, LS मराठी, पुणे.